नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आता ठाणे महानगरपालिकेची भरती सर्वात ट्रेंडिंगला होती सध्या। तर आता महानगरपालिकेची भरती आपण टाकलेली 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ महानगरपालिका संपूर्ण भरती टाकलेली मित्रांनो, ते तुम्ही पाहून घ्या मित्रांनो। आता मित्रांनो नवीन भरती घेऊन आलोय। तर पहा मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र। आता प्रत्येकजण बँक ऑफ महाराष्ट्र ओळखत असेल मित्रांनो। आता बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये 500 जागांसाठी भरती आहे। तर प्रत्येकजणाचं आपलं कोणाचं बऱ्यापैकी लोकांचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असतं। आता बँकेमध्ये आपण जातो, आपल्याला सर्व माहिती आहे, पण आपण आपण ग्राहक म्हणून जातो किंवा आपले पैसे ठेवायला जातो, पण आपल्याला त्या बँकेत काम करायचे मित्रांनो। बँकेचा आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा कर्मचारी बनायचे, त्याची भरती मित्रांनो 500 जागांसाठी। ती भरती काय आपण पाहू आता। पहा, आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो, जी पण भरती सुट्टी मित्रांनो त्याचा आपण स्क्रीनशॉट टाकून देतो, जेणेकरून तुमच्या मनात हा डाऊट राहील नको भरती बाबा फेक असेल, भरती सुटली नाही सुटली। आणि हा पूर्णपणे आपल्या ज्यावर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पाहायला मिळणार, मराठी नोकरी कॉर्नर। आणि त्याचा आपण स्टार्टिंग तुम्हाला पुरावा पहा, तारीख पहा मित्रांनो 13/8/2025। एकदम मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र लोगो बिगो GRVR एकदम ओरिजिनल माहिती मित्रांनो। आणि आपण जी माहिती तुम्हाला शेअर करतो ती पूर्णपणे GR मधली माहिती असते, कुठली फेक किंवा बनावट किंवा आपल्या मनाची माहिती सांगत नाही, पूर्णपणे अचूक आणि अधिकृत ज्यामध्ये आलेली माहिती आपण तुम्हाला शेअर करत असतो। चला पुढे पाहू। पदाचं नाव तपशील पहा मित्रांनो। पदाचं नाव आहे जर्नलिस्ट ऑफिसर स्केल सेकंड आणि जागा 500 जागा आहेत मित्रांनो। आता ह्या 500 जागा आहेत मित्रांनो। आणि आता पुढं पण पाहणार त्या कास्टनुसार जागा कशा आहेत पहा, GR मधनंच घेतलेले मस्तपैकी मित्रांनो। पहा मराठीची GR इंग्लिशमध्ये असल्यामुळं आपण हा असा GR घेतला आहे, पण तुम्हाला पण मराठीत सांगू। पहा नेम ऑफ द पोस्ट पदाचं नाव मित्रांनो जर्नलिस्ट ऑफिसर स्केल 2 आहे मित्रांनो। तर एम्प्लॉयमेंट टाईप परमनंट। आता तुम्हाला आता बऱ्यापैकी माहिती असं मित्रांनो, कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते मित्रांनो। काय टेम्पररी कॉन्ट्रॅक्टवर भरती केली जाते तसं नाही, हा जॉब आहे मित्रांनो, परमनंट जॉब आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। त्यात पहा मित्रांनो, SC कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी SC या कास्टमधून असतील त्यांना 75 जागा आहेत, जे विद्यार्थी ST मधून असतील त्यांना 37 आहे, जे विद्यार्थी OBC कॅटेगरीमधून असतील त्यांना 135 जागा आहेत, EWS विद्यार्थ्यांसाठी 50 जागा आहेत, आणि जे विद्यार्थी अनरिझर्व्ड म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 203 जागा आहेत। अशा टोटल मित्रांनो 500 जागा आहेत। आणि त्यात मित्रांनो PWBDमध्ये विद्यार्थी असतील त्यांना OCला 5, VIला 5, HIला 5, RDला 5, अशा मित्रांनो टोटल मित्रांनो 500 जागा आहे। 500 जागा डिवायडेशन मी तुम्हाला कास्टनुसार सांगितलं आहे। आता मित्रांनो तुम्ही ठरवा तुमची कास्ट कोणती आहे। आता कास्टनुसार मित्रांनो जे विद्यार्थी ओपनमध्ये असतील 203 जागा आहेत। बाकी तुम्हाला एकदम डिटेल्स सांगितली, तुमची कास्ट पहा मित्रांनो आणि त्यानुसार फॉर्म भरून टाका। इकडे मित्रांनो इंटरव्ह्यू मुलाखत निवड झालेली मित्रांनो बोलावली जाईल मुलाखतला। तुम्हाला प्रत्येक मुलाखत माहिती असेल मित्रांनो, एक बोर्ड असतो तिथं आपण बोर्डमध्ये तुम्हाला UPSC MPSC PSI राज्यसेवा एक्झाम त्याला पण मुलाखत असते मित्रांनो। मुलाखत तुम्हाला माहितीच असेल, एक बोर्ड भेटलेला असतो, त्याचा अधिकारी असणार, तुम्हाला प्रश्नाचे तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो, ही एक मुलाखत असणार मित्रांनो। आता मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट तुमची ऑनलाईन परीक्षा त्याचं 75% वेटेज दिलं जाणार आहे। तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचं खूप महत्त्वाची आहे। तुम्ही मित्रांनो ऑनलाईन परीक्षा कट ऑफ लागणार, तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल मेरिट लागणार। पण त्यांनी सांगितलं फायनल तुमचं कसं धरलं जाईल, तुम्ही जी ऑनलाईन परीक्षा दिली मित्रांनो त्याचं 75% वेटेज असणार आहे आणि इंटरव्ह्यूचं 25%, असं दोन्ही मिळून नंतर मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लावलं जाणार। आणि ऑनलाईन परीक्षा खूप महत्त्वाची मित्रांनो, त्याला 75% वेटेज आहे। आणि मुलाखतीला मित्रांनो बऱ्यापैकी सर्वांना म्हणजे सेम टू सेम मार्क भेटतात, त्यामुळे तुमची मात्र तुम्हाला फोकस करायचं ते ऑनलाईन एक्झामवर फोकस करायचं आहे। आता म्हणजे परीक्षा प्लस मुलाखत यावर आधारित अंतिम निवड होईल। तर मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं सर्वात महत्त्वाची ती ऑनलाईन एक्झाम तुम्ही चांगलं मार्क घेतलं आणि मुलाखतीला बऱ्यापैकी सर्वांना ॲव्हरेज मार्क दिले जातात मित्रांनो। त्यामुळे महत्त्वाची तुमची तुम्ही जर ऑनलाईनला चांगला स्कोर केला आणि मुलाखत थोडं कमी मार्क आले तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो मुलाखतीला सरासरी ॲव्हरेज मार्क दिले जातात, बाकी ऑनलाईन परीक्षा खूप महत्त्वाची आहे। आता वयाची अट पहा मित्रांनो, 1 जुलै 2025 22 ते 35 वर्ष। आणि मित्रांनो पहा SC आणि ST या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 5 वर्ष सूट आहे, आणि OBC या OBCची कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 3 वर्षाची सूट आहे मित्रांनो। हे झालं मित्रांनो वयाची अट। पुढं पहा नोकरी ठिकाण संपूर्ण भारत मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राच्या जिथं शाखा असतील तिथे तुम्हाला मित्रांनो पोस्टिंग दिली जाणार। पहा फी काय असणार आहे, जनरल OBC EWS या कॅटेगरीसाठी 1180 रुपये फी आहे मित्रांनो। परीक्षा फी मित्रांनो 1180 आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही SC ST किंवा PW या कॅटेगरीमधून येत असाल तुम्हाला 108 रुपये फी आहे मित्रांनो। हे झालं मित्रांनो नोकरी ठिकाण फी तुम्हाला सांगितलं। महत्त्वाची मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय पहा, पहिली आहे पात्रता 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी।
तर मित्रांनो तुम्हाला पहिलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की आपल्या लहानपणापासून आता हे सांगितलं जातं की आपल्या मनात बिंबवलं जातं की आपण ऐकलेलं असतं की बाबा ज्यांना कुणा बँकेला जायचं त्यांनी कॉमर्स करा. हे आता माझ्या बाबतीतून घडलं होतं. लोक म्हणायचे हां तुला बँकेत तर कामाला जायचं कॉमर्स कर. ज्यांनी कॉमर्स केलं ते बँकेत. तसं नाही मित्रांनो. ह्यांनी सांगितले कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो तुम्ही बी असू द्या, बी कॉम असू द्या, बी एस असू द्या किंवा बी असू द्या किंवा बी सी असू द्या किंवा ते अजून पण फॅकल्टी आहेत मित्रांनो त्यात फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशनला 60% पाहिजे मित्रांनो. सेकंड पहा इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा सी ए मित्रांनो तुम्ही चार्टर अकाउंट एक्झाम पास केले पाहिजे. आणि SC आणि ST OBC PWD त्यासाठी 55 गुण, बाकीसाठी 60% त्यांसाठी 55 गुण आहे. आणि मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव पाहिजे. अनुभव जरूर आहे मित्रांनो. जर तुम्हाला 3 वर्षाचा शैक्षणिक पात्रता त्यांनी मेन्शन केलं तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव आणि मित्रांनो ग्रॅज्युएशन पाहिजे. हे झाली मित्रांनो शैक्षणिक पात्रता. पुढं पहा मित्रांनो भरती सुटली सगळी निवड प्रक्रिया कशी आहे म्हणजे ह्याची मित्रांनो याची प्रोसेस कशी आहे याची निवड प्रक्रिया कशी आहे तुमचं सिलेक्शन कसं होईल पहा मित्रांनो. पहिली असणारी ऑनलाईन परीक्षा. प्रत्येक परीक्षेत मित्रांनो आपण पहिली असते ती परीक्षा असती ती ऑनलाईन परीक्षा आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षेचा सिलेबस आपण JR मध्ये घेतलेला आहे मित्रांनो. कारण हा JR इंग्लिशमध्ये असल्यामुळे मराठी आपण टायपिंग नाही केलं कारण तुमच्यावर अचूक माहिती पोहोचावी यासाठी. त्यात विषय कोणते पहा इंग्लिश लँग्वेज. त्यात पहा 20 प्रश्न आहेत मित्रांनो. आणि त्याला मित्रांनो टोटल म्हणजे सगळ्या 150 मार्काचा पेपर आहे मित्रांनो. त्यात पहा मित्रांनो इंग्लिश लँग्वेज 20 प्रश्न आहेत आणि 20 मिनिटं आहेत त्याला. क्वांटिटी ऑप्टिमाइज गणित आहे मित्रांनो 20 प्रश्न आहे त्याला पण 20 मिनिटे आहे. रिजनिंगचे 20 प्रश्न असणार आहे मित्रांनो. आणि असं मित्रांनो 150 मार्काचा पेपर आहे आणि 150 प्रश्न आहेत 150 मार्काला. त्याचप्रमाणे मित्रांनो रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता असणार मित्रांनो 20 प्रश्न 20 मार्काला. आणि प्रोफेशनल नॉलेज म्हणजे बँकिंग संदर्भात नॉलेज. कारण मित्रांनो तुम्ही बँकेची भरती देत आहे त्यात तुम्हाला प्रोफेशनल बँकिंगचं असणार मित्रांनो. त्यात 90 प्रश्न असणार आहे 90 मार्काला. असं टोटल मित्रांनो 150 प्रश्न 150 मार्काला. आणि तुम्हाला टायमिंग आहे 2 तासाचं मित्रांनो. 2 तास तुम्हाला टायमिंग राहणार आहे. 150 प्रश्न 150 मार्काला 2 तास टायमिंग. आणि तुम्हाला 4 सब्जेक्ट राहणार आहे इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि मित्रांनो प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही बँका संदर्भातले सर्व प्रश्न असणार. आणि ते सर्वात जास्त मित्रांनो ते 90 मार्काला आहे. तुम्ही तर मित्रांनो कोणत्याही बँकेचं पुस्तक घेतो त्यात पूर्णपणे मिळून जाईल. Amazon फ्लिपकार्ट सगळे अवेलेबल असतं. जर तुम्हाला या मित्रांनो ऑनलाईन एकदम डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कोणतं यूट्यूब चॅनल केला पाहिजे कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे हे पण पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा मित्रांनो. नक्कीच आपण याच्यावर नवीन व्हिडिओ घेऊ. तर पहा निगेटिव्ह मार्किंग याला मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग 100% आहे. पहा 0.25 चुकीच्या उत्तराला मित्रांनो 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे मित्रांनो. 1/4 त्याला म्हटलं जातं किंवा एक प्रश्न चुकला तुमचा मित्रांनो तर 0.25 तुमचा गुण वजा केले जाणार. हे प्रत्येकाला असतं मित्रांनो 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे. इकडे मित्रांनो इंटरव्ह्यू मुलाखत निवड झाली तर मित्रांनो बोलावली जाईल मुलाखतला. तुम्हाला प्रत्येक मुलाखत माहिती असते मित्रांनो एक बोर्ड असतो तिथं आपण बोर्डमध्ये तुम्हाला UPSC MPSC PSI राज्यसेवा एक्झाम त्याला पण मुलाखत असते मित्रांनो. मुलाखत तुम्हाला माहितीच असेल एक बोर्ड बॅटल असतो त्याचा अधिकारी असणार तुम्हाला प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचे मित्रांनो. एक मुलाखत असणार मित्रांनो. आता मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट तुमची ऑनलाईन परीक्षा त्याचं 75% वेटेज जाणार आहे. तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचं खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मित्रांनो ऑनलाईन परीक्षा कट ऑफ लागणार तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर फायनल मेरिट लागणार. मग त्यांनी सांगितलं फायनल तुमचं कसं धरलं जाईल तुम्ही जी ऑनलाईन परीक्षा दिली मित्रांनो त्याचं 75% वेटेज असणार आहे आणि इंटरव्ह्यूचं 25%. असं दोन्ही मिळून नंतर मित्रांनो फायनल मेरिट लिस्ट लावलं जाणार. आणि ऑनलाईन परीक्षा खूप महत्त्वाची मित्रांनो कारण त्याला 75% वेटेज आहे. आणि मुलाखतीला मित्रांनो बऱ्यापैकी सर्वांना म्हणजे सेम टू सेम मार्क भेटतात. त्यामुळे तुमची महत्त्वाचं तुम्हाला फोकस करायचं ते ऑनलाईन एक्झामला फोकस करायचं आहे. आता म्हणजे परीक्षा प्लस मुलाखत यावर आधारित अंतिम निवड होईल. तर मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं सर्वात महत्त्वाची ती ऑनलाईन एक्झाम तुम्ही चांगलं मार्क घेतलं आणि मुलाखतीला बऱ्यापैकी सर्वांना ॲव्हरेज मार्क दिले जातात मित्रांनो. त्यामुळे महत्त्वाचं तुमची तुम्ही जर ऑनलाईनला चांगला स्कोर केला आणि मुलाखत थोडं कमी मार्क आले तुमचं 100% सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो मुलाखतीला सरासरी ॲव्हरेज मार्क दिले जातात. बाकी ऑनलाईन परीक्षा खूप महत्त्वाची आहे. आता वयाची अट पहा मित्रांनो 1 जुलै 2025 रोजी 22 ते 35 वर्ष. आणि मित्रांनो पहा SC आणि ST या कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना 5 वर्ष सूट आहे. आणि OBC या OBCची कॅटेगरीचे विद्यार्थी असतील
त्यांना 3 वर्षाची सूट आहे मित्रांनो. हे झालं मित्रांनो वयाची अट. पुढं पण नोकरी ठिकाण संपूर्ण भारत मित्रांनो. बँक ऑफ महाराष्ट्राच्या जिथे जिथं शाखा असतील तिथे तुम्हाला मित्रांनो पोस्टिंग दिली जाणार. फी काय असणार आहे? जनरल OBC EWS या कॅटेगरीसाठी 1180 रुपये फी आहे मित्रांनो. परीक्षा फी मित्रांनो 1180 आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही SC ST किंवा PW या कॅटेगरीमधून येत असताल तुम्हाला 108 रुपये फी आहे मित्रांनो. हे झालं मित्रांनो नोकरी ठिकाणी फी तुम्हाला सांगितलं. आता मित्रांनो प्रत्येकाला प्रश्न पडतो बाबा मी ज्या भरतीची तयारी करतोय आणि मी भरती झाल्यानंतर मला कामं काय करावं लागतील, मग माझा जॉब प्रोफाईल काय असेल किंवा माझं कामाचं स्वरूप काय असेल. प्रत्येक जो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करतो मित्रांनो त्यालाही प्रत्येक मनात प्रश्न पडलेला असतो बाबा मग काम काय असतं. तेच मी तुम्हाला सांगितलं. आपल्या एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार. कारण आता अर्ध इकडं अर्ध इकडं तसं आपलं काम नाही मित्रांनो. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती भेटणार जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे गरज लागणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण अचूक आणि एकदम खरी माहिती देणार. आता कामं काय असणार पहा. शाखा संचालन ब्रांच ऑपरेशन मित्रांनो शाखेत रोजचे कामकाज पाहणे. तर मित्रांनो प्रत्येक बँकेत गेला असेल तुम्ही बँकेतली काम माहिती असतं तुम्हाला. बँकेत काय काम असतं आपलं पैसे डिपॉझिट करतो पैसे घेतो असं ते सर्व मित्र माहिती आहे. पण तुम्हाला थोडक्यात तुम्हाला मी JR सांगितले ऑफिशियल वर्क सांगतो त्यांचं काय जॉब प्रोफाईल सांगतो पहा. शाखा संचालन झालं. कर्ज व क्रेडिट तर कर्ज प्रस्ताव तपासणे मंजूर करणे, व्यवसाय वाढ, नवीन ग्राहक जोडणे, डिपॉझिट लोन वाढवणे, ग्राहक सेवा, ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, सेवा सुधारणा, नियम पालन, RBI बँकिंग कायदे व नियमांचे पालन सुनिश्चित करणे, टीम मॅनेजमेंट, कनिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. म्हणजेच शाखा व्यवस्थापन, व्यवसाय वाढ, ग्राहक सेवा प्लस नियामक जबाबदाऱ्या या गोष्टीवर या पदावर असतात. तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण बँकेत तुम्ही पाहिलं असेल का. आता मी प्रत्येक कर्मचारी बोलत नाही पण काय कर्मचारी असतात ते आपल्या जे बँकेत ग्राहकांशी म्हणजे चांगला व्यवहार करत नाही. तर मित्रांनो आपल्याला एक सांगणे आपण गरिबीतनं उठून ज्या पदावर गेलो तर त्या पदाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे मित्रांनो. नाही प्रत्येकाचा आदर केला पाहिजे मित्रांनो. जेन्युइन बात आहे. ज्याचा प्रश्न येतो पण माझं एक वैयक्तिक मत आपण प्रत्येकाशी एक चांगला व्यवहार केला पाहिजे. कारण ते आपण त्या पदाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपण जे कार्य करतोय जे आपले पद आहे त्याचा आपण इज्जत केली पाहिजे मित्रांनो. बऱ्यापैकी जॉब प्रोफाईल तुम्हाला सांगितलं मित्रांनो. पुढं पाहू आपण काय पगार. आता प्रत्येकाचा मला प्रश्न पडणार बाबा मी आता ह्या प्रत्येक मित्रांनो आपल्या पोटापाण्यासाठी किंवा आपल्या पैशासाठी जॉब करत असतो. आपल्या परिवारासाठी आपल्या घरच्यासाठी जॉब करत असतो. मग त्याला पगार किती भेटेल. आपण एवढे मित्रांनो आपलं बऱ्यापैकी अख्खा आयुष्य लावतो एका पदासाठी एका भरतीसाठी. तर त्याला जेणेकरून प्रत्येकाला प्रश्न मला पगार किती भेटेल पैसे किती मिळतील. तर पगार पहा मित्रांनो मूल वेतन त्याला बेसिक पे जातं त्याच मित्रांनो 93,000 ते 64,820 ते 93,960 इन्क्रीमेंट्स सांगितले. त्याला अलाउन्स भेटणार, DA भेटणार, HRA भेटणार, CCA भेटणार मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा महिना पगार असणार 80 ते 90,000 रुपये प्रति महिना. आणि मित्रांनो तुमचं बँकिंगचं ज्या ठिकाणी समजा तुम्ही पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर, चेन्नई झालं, आंध्र प्रदेश झालं या तर मित्रांनो हा सिटीमध्ये असाल तर तुम्हाला मित्रांनो HRA जास्त भेटतो. कारण मित्रांनो इथं महागाई भत्ता जास्त असतो. कारण या शहरात महागाई वाढलेली आहे त्यानुसार तुम्हाला मित्रांनो पेमेंट पडतं. म्हणजे मित्रांनो तुम्ही थोडक्यात या पदावर तुम्ही लागला मित्रांनो तुम्हाला आता 80 ते 90,000 पेमेंट 100% वाटणार. हे 7व्या वेतनानुसार. आणि जर तुम्ही मित्रांनो 8व्या वेतन आता 2023ला आताच आपलं अर्थ राज्यमंत्री त्यांनी सांगितले बाबा 8व्या वेतन आयोग लागू करणार आहे. जर 8 पे कमिशन लागलं मित्रांनो तर हा पगार मित्रांनो तुमचा 1.5 लाख फिक्स आहे. 1.5 लाख प्लसच पगार आहे मित्रांनो बँकिंगचा. आणि जॉब पण तुम्हाला माहिती आहे एकदम निवांत मित्रांनो. 9 to 5 जॉब आहे. सॅटर्डे संडे मस्तपैकी ऑफ आहे एकदम मित्रांनो. ज्याला आपली सुखद आयुष्य पाहिजे बँकिंग जॉब एकदम निवांत. 9 वाजता 10ला जाते 11 शेवटक्यात 10 साडेदहाला बँक उघडते. मध्ये एक घंट्याचा लंच ब्रेक होतो. त्यानंतर तुमच्या 5ला 4:30ला बँक बंद होते. काय नाही मित्रांनो एकदम निवांत जॉब आहे. आणि ज्याला कोणाला एकदम चांगलं जॉब आहे तर तसं कॉम्पिटिशन पण आहे आणि अभ्यास चांगला केला तुमचं सिलेक्शन नक्की होईल मित्रांनो. तर थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला 80 ते 90,000 रुपये महिना 100% पडणार. आता तर म्हणजे हे झालं मी सांगितलं. इतर फायदे काय मित्रांनो पगार प्लस अदर बेनिफिट काय तुमचा इतर तुम्हाला इतर लाभ काय भेटतील ते पण मित्रांनो. भविष्य निर्वाह निधी, PFO ग्रॅच्युटी, पेन्शन योजना पेन्शन भेटणार, वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा कुटुंबासह तुमच्या कुटुंबाला तुम्हाला आरोग्य विमा भेटणार, रजा सुविधा अर्जित रजा मित्र तुम्हाला सुट्टी भेटणार. तुम्ही आजारी असाल तर मित्रांनो आजारी भेटणार. प्रवासासाठी भत्ता भेटणार मित्रांनो. कर्मचारी कर्ज सुविधा, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज कमी व्याजदरात मित्रांनो तुम्हाला सर्व लोन भेटणार ते एकदम तुम्हाला म्हणजे कमी पैशामध्ये. नोकरीची सुरक्षितता
तर मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी एकदम स्वस्तमध्ये स्वस्तमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे मित्रांनो, फिक्स नोकरी आहे. हे तुम्ही लागला मित्रांनो 60 वर्ष टेन्शन नाही, 60 वर्षानंतर तुम्ही पेन्शन घेणार. सेंट्रल कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनो. आता मित्रांनो प्रत्येकाला प्रश्न पडतो, बाबा मी ज्या भरतीची तयारी करतोय आणि मी भरती झाल्यानंतर मला कामं काय करावं लागतील, मग माझा जॉब प्रोफाईल काय असेल किंवा माझं कामाचं स्वरूप काय असेल. प्रत्येक जो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यास करतो मित्रांनो, त्यालाही प्रत्येक मनात प्रश्न पडलेला असतो, बाबा मग काम काय असतं. तेच मी तुम्हाला सांगितलं, आपल्या एकदा तुम्ही व्हिडिओ पाहिला तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहायची गरज लागणार नाही. कारण एकाच व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर करणार. कारण आता अर्ध इकडं अर्ध इकडं तसं आपलं काम नाही मित्रांनो. एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सगळी माहिती भेटणार, जेणेकरून तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहिजे गरज लागणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण अचूक आणि एकदम खरी माहिती देणार. आता कामं काय असणार पहा. शाखा संचालन ब्रांच ऑपरेशन मित्रांनो, शाखेत रोजचे कामकाज पाहणे. तर मित्रांनो प्रत्येक बँकेत गेला असेल तुम्ही, बँकेतली काम माहिती असतं तुम्हाला. बँकेत काय काम असतं, आपलं पैसे डिपॉझिट करतो, पैसे घेतो, असं ते सर्व मित्र माहिती आहे. मग थोडक्यात तुम्हाला मी JR सांगते, ऑफिशियल वर्क सांगतो त्यांचं काय, जॉब प्रोफाईल सांगतो पहा. शाखा संचालन झालं. कर्ज व क्रेडिट, तर कर्ज प्रस्ताव तपासणे मंजूर करणे, व्यवसाय वाढ, नवीन ग्राहक जोडणे, डिपॉझिट लोन वाढवणे, ग्राहक सेवा, ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे, सेवा सुधारणा, नियम पालन, RBI बँकिंग कायदे व नियमांचे पालन सुनिश्चित करणे, टीम मॅनेजमेंट, कनिष्ठ अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. म्हणजेच शाखा व्यवस्थापन, व्यवसाय वाढ, ग्राहक सेवा प्लस नियामक जबाबदाऱ्या या गोष्टीवर या पदावर असतात. तर मित्रांनो बऱ्यापैकी आपण बँकेला तुम्ही पाहिलं असेल का. आता मी प्रत्येक कर्मचारी बोलत नाही, पण काय कर्मचारी असतात ते आपल्या जे बँकेत ग्राहकांशी म्हणजे चांगला व्यवहार करत नाही. तर मित्रांनो आपल्याला एक सांगणे, आपण गरिबीतनं उठून ज्या पदावर गेलो तर त्या पदाचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे मित्रांनो. नाही प्रत्येकाचा आदर केला पाहिजे मित्रांनो, जेन्युइन बात आहे. ज्याचा प्रश्न येतो, पण माझं एक वैयक्तिक मत आहे, आपण प्रत्येकाशी एक चांगला व्यवहार केला पाहिजे. कारण ते आपण त्या पदाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. आपण जे कार्य करतोय, जे आपले पद आहे त्याचा आपण इज्जत केली पाहिजे मित्रांनो. बऱ्यापैकी जॉब प्रोफाईल तुम्हाला सांगितलं मित्रांनो. पुढं पाहू आपण काय पगार. आता प्रत्येकाचा मला प्रश्न पडणार, बाबा मी आता ह्या प्रत्येक मित्रांनो आपलं पोटापाण्यासाठी किंवा आपल्या पैशासाठी जॉब करत असतो, आपल्या परिवारासाठी आपल्या घरच्यासाठी जॉब करत असतो. मग त्याला पगार किती भेटेल. आपण एवढे मित्रांनो आपलं बऱ्यापैकी अख्खा आयुष्य लावतो एका पदासाठी, एका भरतीसाठी. तर त्याला जेणेकरून प्रत्येकाला प्रश्न, मला पगार किती भेटेल, पैसे किती मिळतील. तर पगार पहा मित्रांनो, मूल वेतन त्याला बेसिक पे जातं, त्याच मित्रांनो 93,000 ते 64,820 ते 93,960 इन्क्रीमेंट्स सांगितले. त्याला अलाउन्स भेटणार, DA भेटणार, HRA भेटणार, CCA भेटणार मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा महिना पगार असणार 80 ते 90,000 रुपये प्रति महिना. आणि मित्रांनो तुमचं बँकिंगचं ज्या ठिकाणी समजा तुम्ही पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोर, चेन्नई झालं, आंध्र प्रदेश झालं, या तर मित्रांनो सिटीमध्ये असाल तर तुम्हाला मित्रांनो HRA जास्त भेटतो. कारण मित्रांनो इथं महागाई भत्ता जास्त असतो, कारण या शहरात महागाई वाढलेली आहे, त्यानुसार तुम्हाला मित्रांनो पेमेंट पडतं. म्हणजे मित्रांनो तुम्ही थोडक्यात या पदावर तुम्ही लागला मित्रांनो, तुम्हाला आता 80 ते 90,000 पेमेंट 100% वाटणार. हे 7व्या वेतनानुसार. आणि जर तुम्ही मित्रांनो 8व्या वेतन आता 2023ला आताच आपला अर्थ राज्यमंत्री त्यांनी सांगितले बाबा 8व्या वेतन आयोग लागू करणार आहे. जर 8 पे कमिशन लागलं मित्रांनो, तर हा पगार मित्रांनो तुमचा 1.5 लाख फिक्स आहे. 1.5 लाख प्लसच पगार आहे मित्रांनो बँकिंगचा. आणि जॉब पण तुम्हाला माहिती आहे एकदम निवांत मित्रांनो. 9 to 5 जॉब आहे. सॅटर्डे संडे मस्तपैकी ऑफ आहे एकदम मित्रांनो. ज्याला आपली सुखद आयुष्य पाहिजे, बँकिंग जॉब एकदम निवांत. 9 वाजता 10ला जातात, 11 थोडक्यात 10 साडे 10ला बँक उघडते. मध्ये एक घंट्याचा लंच ब्रेक होतो. त्यानंतर तुमच्या 5ला 4:30ला बँक बंद होते. काय नाही मित्रांनो एकदम निवांत जॉब आहे. आणि ज्याला कोणाला एकदम चांगलं जॉब आहे तर तसं कॉम्पिटिशन पण आहे. आणि अभ्यास चांगला केला तुमचं सिलेक्शन नक्की होईल मित्रांनो. तर थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला 80 ते 90,000 रुपये महिना 100% पडणार. आता तर म्हणजे हे झालं मी सांगितलं. इतर फायदे काय मित्रांनो, पगार प्लस अदर बेनिफिट काय तुमचा इतर तुम्हाला इतर लाभ काय भेटतील ते पहा मित्रांनो. भविष्य निर्वाह निधी, PFO ग्रॅच्युटी, पेन्शन योजना, पेन्शन भेटणार, वैद्यकीय सुविधा, आरोग्य विमा, कुटुंबासह तुमच्या कुटुंबाला तुम्हाला आरोग्य विमा भेटणार, रजा सुविधा, अर्जित रजा मित्र तुम्हाला सुट्टी भेटणार. तुम्ही आजारी असाल तर मित्रांनो आजारी भेटणार. प्रवासासाठी भत्ता भेटणार मित्रांनो. कर्मचारी कर्ज सुविधा, घर कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज कमी व्याजदरात. मित्रांनो तुम्हाला सर्व लोन भेटणार ते एकदम तुम्हाला म्हणजे कमी पैशामध्ये. नोकरीची सुरक्षितता, तर मित्रांनो ही सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी एकदम स्वस्तमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे मित्रांनो, फिक्स नोकरी आहे. हे तुम्ही लागला मित्रांनो 60 वर्ष टेन्शन नाही, 60 वर्षानंतर तुम्ही पेन्शन घेणार. सेंट्रल कायमस्वरूपी नोकरी आहे मित्रांनो.
तर महत्त्वाच्या तारखा पाहू आपण कोणत्या आहेत मित्रांनो. तर पहा, जाहिरात प्रकाशित 13 ऑगस्ट 2025 रोजी मित्रांनो नोटिफिकेशन आली. ऑनलाईन अर्ज सुरू 13 ऑगस्ट 2025, 13 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्ज शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट मित्रांनो. 30 ऑगस्ट मित्रांनो लास्ट डेट आहे याची. ते 15 दिवस तुम्हाला 15-16 दिवस फॉर्म भरायला दिलेत. फी भरण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 मित्रांनो. पहा मित्रांनो, तुम्हाला एकदम डिटेल्स महत्त्वाची तारखा 30 तारखेला मित्रांनो लास्ट डेट आहे. जेणेकरून होता होय 27 तारखेच्या आजपर्यंत फॉर्म भरून घ्या. कारण नंतर मित्रांनो सर्व्हर चालत नाही. खूप म्हणजे गोष्ट सर्व्हर चालत नाही, नंतर पेमेंट होत नाही. कारण मित्रांनो लास्टला खूप प्रॉब्लेम येतात. त्यासाठी मित्रांनो थोडा वेळ घ्या, पण वेळेच्या आधी फॉर्म भरून टाका. जेणेकरून मित्रांनो नंतर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, फॉर्म भरताना आपला मोबाईल नंबर आणि जीमेल आय डी खूप व्यवस्थित भरा. कारण त्यात जर चुकी झाली तर पुढं सगळं गडबडलं तुमचं. कारण त्याला OTP त्यालाच येतो. सर्व तुमचे बँकेचे हॉल तिकीट वगैरे सर्व भरतीची प्रोसेस तुमच्या त्या मोबाईल नंबर आणि जीमेल आय डीवर अवलंबून असते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही ते आणि तुमचं डॉक्युमेंटमध्ये काय चुका करू नका मित्रांनो. कारण नंतर व्हेरिफिकेशनला खूप सारा प्रॉब्लेम येतो. जर तुमचं मित्रांनो सिलेक्शन झालं आणि जर डॉक्युमेंट व्यवस्थित नसतील तर तुम्हाला मित्रांनो रिझल्टसुद्धा केलं जातं. खूप सारे आता स्वतः मी भरतीची तयारी करत असल्यामुळं मला खूप अनुभव कळलेत मित्रांनो. मी माझ्या मित्रांचे त्याचे कोणाचं ह्याचं असं तसं. इव्हन तुम्ही नोकरीत लागला आणि जरी तुमच्या डॉक्युमेंट जर तुम्हाला काय डुप्लिकेट आढळले किंवा काय फर्जी आढळले तर तुम्हाला नोकरीवरनं काढलंसुद्धा जातं. त्यासाठी डॉक्युमेंट संबंधित मित्रांनो खूप काळजी घ्या. जर कोणी EWS नसेल काढलं केंद्राचं वगैरे, आता नवीन मित्रांनो SCBC आले ते सुद्धा काढून घ्या व्यवस्थित. सगळे डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही 10-5 पैसे जाऊ दे पण डॉक्युमेंट सगळे क्लिअर करा मित्रांनो. कारण तुम्ही अभ्यास करून नुसता फायदा मित्रांनो. डॉक्युमेंटसुद्धा क्लिअर पाहिजेत. खूप महत्त्वाचे मित्रांनो. प्रत्येक भरतीसाठी मी सांगतोय डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे मित्रांनो. ही झाली मित्रांनो जाहिरात. तुम्हाला महत्त्वाचं तारखा मी सांगितलं मित्रांनो. आता फी भरण्याची शेवटची तारीख सगळं सांगितलं. फी भरण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा होणार आहे सप्टेंबर-ऑक्टोबर 2025. तर मित्रांनो त्यांनी एक तारीख सांगितली बाबा सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये तुमची ऑनलाईन परीक्षा होईल. पण मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल याची अपडेट्स कळू जाईल. किंवा मित्रांनो आपली बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे पण सांगितलं आहे. त्यांनी अंदाज तारीख सांगितली सप्टेंबर-ऑक्टोबरनुसार मुलाखत होईल ऑनलाईन परीक्षेनंतर. तर मित्रांनो ऑनलाईन परीक्षेनंतर 1-1.5 महिन्यात तुमची मित्रांनो मुलाखत घेतली जाईल. तर मित्रांनो बऱ्यापैकी मी पॉईंट क्लिअर केले आहेत. जेवढं प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतात बाबा जॉब प्रोफाईलवर बऱ्यापैकी सर्व पॉईंट मी क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर अजूनही माझ्याकडून काही पॉईंट सुटले असतील तर कमेंट नक्की करा. नक्कीच मी मित्रांनो त्याचं उत्तर देईल किंवा त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवेल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मी जास्तीत जास्त शेअर करा. कारण आपले एकच उद्देश आहे महाराष्ट्रातला प्रत्येक खेड्यापाड्यातला विद्यार्थी जो स्पर्धा परीक्षेत तयारी करतो त्याला ही स्पर्धेपासून मित्रांनो त्याला लाभ घेता आला पाहिजे. म्हणजे थोडक्यात मित्रांनो त्यालापर्यंत भरती गेली पाहिजे. असं नाही झालं पाहिजे तो तयारी करतोय पण भरती झाली मुलं लागली पण ह्याला माहितीच नाही भरती कधी आली आणि काय झालं. तर मी मित्रांनो मुलं पण सांगत नाही जास्त. कारण मित्रांनो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. कारण एवढ्या सारख्या आपल्याला फक्त मित्रांनो आर्मी भरती, आर्मी कॉन्स्टेबल GD, पोलीस भरती ह्या मोजक्याच भरत्या माहिती आहे मित्रांनो. आणि फार भरते ग्रॅज्युएशन MPSC UPSC. बाकीचे मित्रांनो आपल्याला महानगरपालिका भरत्या माहीत होत नाही. जेवण मी तयारी होतो मला एवढ्याच भरत्या माहीत होत्या. नंतर मित्रांनो या क्षेत्रात मला कळलं खूप साऱ्या भरत्या छोट्या मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो आपले एकच स्वप्न आहे महाराष्ट्राचा प्रत्येक खेड्यापाड्यातला विद्यार्थी त्यांनी नोकरीचा लाभ घेतला पाहिजे. तर तुमचं एकच काम आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा प्रत्येकाला मित्रांनो भरतीचा लाभ घेता आला पाहिजे. तर मित्रांनो जास्तीत व्हिडिओ शेअर करा एवढीच आपल्याला विनंती आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या मध्ये. जय हिंद.